सात्विक परळीकर लिखित 100 अंकी नाटक तो मी नव्हे। जानी, मैं राजकुमार बोल रहा हूँ। तो जानी ध्यान से सुनो, जहाँ आग होती है वहाँ तो धुआं जरूर निकलता है। तो मैं तेज बोलतोय, निळू बोला तुम्हाला। बघत राहा पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे। मित्रांनो, प्रभाकर पणशीकर यांचा तू मी नव्हेच एक नाटक इतकं लोकप्रिय झालेलं होतं, तो मी नव्हेच। मी एक गरीब घराण्यातला माणूस, मी एक सामान्य, मी गंध लावलेला, मी एक धार्मिक, मी या देवाला जातो, मी स्वामी समर्थांची पूजा करतो, मी वैजनाथाची पूजा करतो, मी अमुक करतो, मी सामाजिक काम करतो, मी गोरगरिबांचे लग्न लावतो, मी गोरगरिबांना अन्नदान देतो, मी सर्वांना काही खाऊ घालतो, पण मी सर्वांना न्याय देतो, माझे लाभार्थी करोडो मिळाल, पण मी एक सामान्य माणूस, मी गरीब घराण्यातला माणूस आहे आणि तरी पण माझे आरोप केले जातात, तो मी नव्हे। मला अभिनय करा वाटला कोणाचा? प्रभाकर पणशीकरचा। आठवण आली मला त्यांची, कारण काल ज्यावेळेस सुरेश धसानी सांगितलं की तो मी नव्हेच, तर तो योच आहे, तो योच आहे असं कोण सांगतंय? संतोष देशमुखचा आत्मा सांगतो मित्रांनो। आणि आता तुम्ही म्हणता की रत्नाकर औसेकरने एवढं संतोष देशमुखचं का लावून धरलंय? मित्रांनो, खरं सांगू, 9 डिसेंबरला हत्या झाली। पहिले 2-3 दिवस आम्हाला एवढे सिरियस वाटलं नाही, म्हणजे एवढी चर्चा झाली नव्हती। पण ज्या वेळेस नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुरेश धसांनी ज्यावेळेस त्याचं वर्णन केलं, जितेंद्र आव्हाडांनी त्याचे वर्णन केलं त्या हत्येचं, देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं की मी सोडणार नाही, कोणीही असो मी सोडणार नाही, त्यावेळेस पासून या प्रकरणाचा सिरियसनेसपणा वाढत चाललेला आहे मित्रांनो। आणि महाराष्ट्रातल्या करोडो जनतेला आता न्याय हवाय संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये। अशा कितीतरी हत्या होतात। धनंजय मुंडे साहेबांनी सांगितले की प्रत्येक जातीमध्ये काही 2-5% गुंड आहेत, मग त्यामुळे काही जात बदनाम करायची का? शेवटी जातीवर हा विषय आणूच नका असं सर्वसामान्य माणसाचं मत आहे। हा विषय तुमच्या कार्यकर्त्यांच्या क्रूरतेचा हा विषय चाललेला आहे। संतोष देशमुखचा आत्मा तडफडतोय कशामुळे की त्याला ज्या क्रूर पद्धतीनं, ज्या निर्घुणपणे त्याने मार्गी यमराजला सुद्धा दया आली त्याची की अरे एवढं वाईट तर मी सुद्धा कोणाला मारलं नसतं। आणि यामध्ये आकाला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला आहे। आका कोण हे सुरेश धसानी तुम्हाला सांगितलं। आता बहुतेक आकाला जामीन सुद्धा मिळणार, ही पूर्ण प्रक्रिया आलेली होती त्या टप्प्यामध्ये। पण काल अचानक एसआयटीनं हे जे 5 व्हिडिओ पब्लिश केले, यामागचं कारण एकच आहे की तो मी नव्हेच म्हणणारे आका आत्मा म्हणतोय त्यो ह्योच आहे। मग आता नैतिकतेचा पोपट मेला, आम्ही जे सांगतो नैतिकतेच्या आईचा घो, हे सगळं बरोबर आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो। तारखेचा अंदाज लक्षात ठेवा की 29 नोव्हेंबर, 6 डिसेंबर,
9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 30 डिसेंबर, ह्याच्या तारखा नीट जर तुम्ही तारखांचा इतिहास काढून बघा मित्रांनो, या प्रत्येक तारखेला ज्या घडलेल्या घडामोडी आहेत, नाट्यमय पद्धतीनं वाल्मिकी कराडांचं झालेलं सरेंडर, धनंजय मुंडेंनी घेतलेली देवेंद्र फडणवीसांची भेट, दिंडोरीचं, नाशिकचं, मोरेंचं आश्रम, काय, आणि काल SITने दाखल केलेले हे व्हिडिओ, ज्या व्हिडिओ मधून हे सगळे गुन्हेगार एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला दिसतात. आता मात्र देवेंद्रजी तुम्ही यांना सोडू नका अशी महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता म्हणते. आणि अजितदादा म्हणतात ना, गुन्हा सिद्ध होऊ द्या मग आम्ही त्याच्यावर कारवाई करू. दादा आता बोला. काल व्हिडिओ चक्क दिसलेल्या विष्णू साठेच्या कार्यालयात ज्यावेळेस त्यांची सकाळी मीटिंग झाली, त्या मीटिंगवर तिथून विष्णू साठेच्या फोनहून वाल्मिकी कराडांनी आबादा कंपनीच्या मॅनेजर, कंपनीचे कोण, त्यांना फोन केला आणि तिथून दुपारी 2 वाजता सुदर्शन घुले आणि त्यांची गँग त्यांना खंडणी मागायला आबादा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेली आणि तिथे वॉचमनचं प्रकरण झालं. तिथून हे सर्व पुढे घडत गेलं. मित्रांनो, मन सुन्न करणारी घटना आहे. आणि म्हणून वारंवार हे सिद्ध झालेले आहे की वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडेंचे खास आहेत, जवळचे आहेत. पण तरी पण तो मी नव्हेच हाच आविर्भाव चालू आहे. अत्यंत सुंदर भाषण केलं धनंजय मुंडे साहेबांनी शिर्डीला, आणि तिथून 2 शब्द शिकून आले, श्रद्धा आणि सबुरी. पण भगवान के घर देर है पर अंधेर नहीं है, हेच या गोष्टीतून आता सिद्ध होत आहे की हे कुठंतरी आता हे परमेश्वराला सुद्धा, देवाला, वैजनाथाला सुद्धा हे मान्य नाहीये की वैजनाथ सुद्धा म्हणतोय अरे पाप वाढलेलं आहे, आता मला कोपल्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून हे व्हिडिओ काल बाहेर आले. आता मात्र जामीन मिळणं अवघड झालेलं आहे. आता मात्र चौकशीचा फेरा वाढलेला आहे. आता मात्र याच्यामध्ये खरे आका, छोटे आका, मोठे आका, लहानगे आका, सगळे आका सापडणार आहेत. आणि हे प्रकरण आता मात्र तडीच जाईल असं वाटतंय. आणि नक्कीच याच्यामध्ये सरकारचं, SITचं सर्वांचं अभिनंदन नक्कीच केलं पाहिजे की ज्या पद्धतीनं आज मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. काल जरांगेंनी सुद्धा कौतुक केलं कोणाचं, देवेंद्र फडणवीसांचं, की आता आम्हाला कोणती शंका वाटत नाही. आणि ज्यावेळेस शंका वाटत त्यावेळेस हा मनोज जरांगे रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, हे जाहीरपणे बोललेले काल जरांगे. आणि जरांगेचं मला एक आवडतं की ज्या ठिकाणी कौतुक करायचं त्या ठिकाणी नक्कीच कौतुक करतात, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला टीका करायची नक्कीच करतात. हेच मनोज जरांगेंचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आणि म्हणून आता ह्या सर्व प्रकरणामध्ये तो मी नव्हेच म्हणायची पाळी आता कोणावर येणार नाही. आणि अजितदादा, तुम्हाला आता कुठंतरी नैतिकतेच्या बळावर पुढच्या चौकशांच्या आड मंत्रिपद येऊ नये म्हणून काहीतरी एक ठोस निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार. आणि शेवटी अमोल कोल्हेंनी सुद्धा सांगितले, सुप्रियाताई सुळेंनी सांगितले, वाधरे जितेंद्र आव्हाड सांगतायत, प्रकाश सोळंके सांगतायत, सुरेश धस सांगतायत, संदीप क्षीरसागर सांगतायत, की प्रत्येक जण सांगतोय की एक 6 महिने धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं, कारण याची निष्पक्षपणे चौकशी आहे. आणि अजून कोणीही म्हणलेलं नाही की याच्यात धनंजय मुंडेंचा हात आहे म्हणून. त्यामुळे धनंजय मुंडेंना एवढं घाबरण्याची गरजच नाही. खरं पाहिजे त्यांचा कुठे रोल नाही, त्यांचा हात नाही, त्यांचं कोणी नाव घेतलेलं नाही. त्यांनी वारंवार हे पण का, कशामुळं तो मी नव्हेचला वाचवण्याचं काम करतायत. आणि काल सुद्धा सांगण्यात आलं की त्या 22 दिवसाच्या काळामध्ये वाल्मिकी कराडांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केले.
याचं सगळं रेकॉर्ड आता बाहेर येणार आहे मित्रांनो, आणि सगळं बाहेर येणार आहे. फक्त आता तो मी नव्हेच म्हणायची पाळी येणार नाही. कारण कालचा एक व्हिडिओ, एक सीसीटीव्ही कॅमेरा, एक हे 5 व्हिडिओ तुम्हाला स्पष्टपणे दाखवून जात आहेत की वाल्मिक कराडांचं स्वागत सुदर्शन घुले पुष्पगुच्छ देऊन करतोय. मग हा पूर्ण जो संघटित टोळीचा गुन्हा होता म्हणून मकोका लागलेला आहे का? म्हणून ही संघटित टोळी जर हाणून पाडायची असेल, मनोज जरांगे तेच सांगतात की ही बीडची गुंडगिरी ही टोळी जर हाणून पाडली तर बीडला खऱ्या अर्थानं शांतता निर्माण होते. आणि अजितदादा, तुमच्या स्वप्नातलं जे बारामती आहे ते बारामती जर घडवायचं असेल तर तुम्हाला आता कोणतरी ठोस निर्णयाला यावा लागणार आहे. आणि देवेंद्रच्याच म्हणण्यामध्ये, देवेंद्रच्याच वक्तव्यामध्ये तुमचं सुद्धा वाक्य आता मिसळावं लागणार आहे की कोणी गुन्हेगार असो, आम्ही त्याला सोडणार नाही, आम्ही त्याला वाचवणार नाही. ही स्पष्ट भूमिका जशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस घेतात त्या पद्धतीनं अजितदादांनी घेतली पाहिजे. आणि अजितदादांनी पाठराखण कोणाची करायची काही गरज नाही. अजितदादा जर हे खऱ्या अर्थानं हे निष्पाप आहेत, निष्कलंक आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, यांचा कोणताही रोल नाही, मग घाबरण्याची काही गरज नाही. बिनधास्तपणे ताठ मानेन ज्या पद्धतीने त्यांनी शिर्डीमध्ये भाषण केलं आणि सांगून टाकलं की मला जर अग्नी दिली तर माझ्या अग्नीतला धूर सुद्धा तुम्हाला तो साक्षात्कार देईल की धनंजय मुंडे पवार घराण्याच्या ऋणात आहे, धनंजय मुंडे शरद पवारांच्या ऋणात आहे, धनंजय मुंडे अजितदादांच्या ऋणात आहे. एवढं त्यांच्या अग्नीच्या धुरापासून निर्माण झालेले हे लोट आता हे सुद्धा सांगू शकतील का तो मी नव्हेच? अवघड आहे मित्रांनो. मला उद्दिन्नता काय येते आहे याच्या मागचं कारण एकच आहे, हे सगळं दिसतंय, करोडो जनता बघतीये, प्रत्येक जण पाहतोय, प्रत्येकाला समजतं, बारक शेंबड लिकूड सुद्धा सांगते याच्यात गुन्हेगार कोण आहे. तरी या का म्हणतात तो मी नव्हेच. मला सुरेश धसांचं कालचं ते शब्द फार आवडले की सुरेश धस तुमचं अभिनंदन की तुमच्या अंगातला एक कलाकार तुम्ही जागा करताय. कधी गाणे काय म्हणताय, कधी सिनेमाचे नावं काय घेताय, कधी हिरो हिरोईनची नावं घेताय, कधी नाटकाचे. एक रसिक आहे सुरेश धस नावाचं एक रसायन. मला आता थोडं समजायला लागले की सुरेश धस एक वेगळंच राजकीय रसायन आहे, वेगळंच एक जबरदस्त. सुरेश धस आता तुम्ही सुद्धा म्हणू नका तो मी नव्हेच, कारण एक कशामुळे पेटलेले हे सुद्धा बऱ्याच आम्हाला लोकांना गुपितं माहिती आहेत, पण आम्ही आता सांगणार नाहीत मित्रांनो. तर एक तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की ज्या पद्धतीत आज, कारण आम्हाला काही फोकस चालू द्यायचा नाही. आम्ही जर दुसऱ्या गोष्टी सांगत बसलो तुम्हाला, आधीच तर मला अनेक मित्रांनी सांगितलं की अवसेकर रत्नाकर असे तुम्ही व्हिडिओ थोडं मोठे करत जाऊ नका, आम्हाला सगळ्यांचं बघायचं असतं. तुमच्या शब्दाला मी अत्यंत जागतोय मित्रांनो की मी आता जास्त मोठे व्हिडिओ न करता तुम्हाला 15-20 मिनिटाच्या आत मी माझा कार्यक्रम संपणार. कारण माझ्या अनेक मित्रांनी मला फोन करून सांगितले, अरे मित्र आम्हाला पाहावं वाटतं म्हणले, पण जरा मोठे व्हिडिओ करू नको, कारण आम्हाला सगळ्यांचंच बघायचं असतं. मी तुमच्या शब्दांचा आदर ठेवतो मित्रांनो. आणि मी सुद्धा आता शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला जेवढं काही चांगलं सांगता येईल. मी बोलायला थकत नाही, तुम्ही ऐकायला थकत नाही, पण शेवटी वेळेची मर्यादा प्रत्येकाला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेळ तुम्ही मला 15-20 मिनिट देताय हेच माझ्यासाठी जास्त आहे. आणि म्हणून मी तुमचा वेळ का घेऊ, म्हणून मला जे काही सांगायचं थोडक्यात सांगून मी माझा विषय रोजच्या रोज क्लोज करत जाईल. याबद्दल मी माझ्या सगळ्या मित्रांना ग्वाही देतो मित्रांनो की माझे व्हिडिओ मी आता शॉर्ट करायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून आता बोलायचं बरंच आहे, पण आपल्याला ऐकायचंय बरंच आहे. काय बोलतात अमोल कोल्हे, काय बोलतात मनोज जरांगे, चला ऐकूया. मंत्र्याचं आणि नैतिकतेचं एक समीकरण असतं. कुठेतरी याच समीकरणाचा आधार घेत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वाटत नाही. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची ही परंपरा लाभलेली आहे आणि या आधी आपण अनेक घटना अशा पाहिलेल्या आहेत की नैतिकतेच्या आधारावर किंवा चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी म्हणून चौकशी पूर्ण होईपर्यंत अनेक सन्माननीय नेत्यांनी राजीनामा दिल्याचा हा इतिहास महाराष्ट्राचा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे सुसंस्कृत राजकारणाची परंपरा म्हणून पाहिलं जातं. आणि असं असताना जेव्हा धनंजय मुंडेंचं सातत्यानं नाव येत आहे आणि तरी सुद्धा ते राजीनामाही देत नाहीयेत किंवा ही चौकशी निष्पक्षपातीपणाने होईल याविषयीचा विश्वास सर्वसामान्यांच्या मनामध्ये तयार होत नाहीये. ही परिस्थिती पाहिली तर नैतिकतेच्या आधारे हा धनंजय मुंडेंनी राजीनामा हा दिला पाहिजे, जेणेकरून चौकशी निष्पक्षपातीपणानं झाली पाहिजे आणि सरपंच संतोष देशमुख यांना खरं तर न्याय मिळणं
ही गरज आहे, कारण ही केवळ संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा विषय नाही, हा सर्वसामान्य जनतेचा कायदा आणि सुव्यवस्थेवर जो विश्वास टिकला पाहिजे त्याचा विषय. बीड प्रकरणासंदर्भातली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाईल असा पुरावा आता समोर येतोय. फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक. यांना कोणत्या मंत्रालयांनी फोन केले त्या काळात 20-22 दिवसाच्या काळात यांनी 100% फोन केलेले आहेत. कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट, जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कुणी, गाड्या कोणी पुरवल्या, पैसा कोणी पुरवला, हे कोण, घरं कोणी दिले, हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे. कारण हे लाभार्थी आहेत. कुणी चोऱ्या करायचे, चोट्टे चाट्टे हे एकमेकाला देत असतील पैसे, म्हणून ही लाभार्थी टोळी. आणि या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली. त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला. जी पत होती, प्रतिष्ठा होती ना, ह्या टोळीमुळे, हे धनंजय मुंडेची टोळी, ह्या टोळीमुळं वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली. म्हणून हिचा नायनाट होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना तो करावा. मात्र खंडणी प्रकरण जे अगोदर 19 तारखेला मागणी केली होती त्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत. त्या व्हिडिओमध्ये जे आतमध्ये जातात वाल्मिक कराडांसोबत भेटतात त्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत. आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी, ज्याला परत निलंबन करण्यात आलं. मात्र हे धक्कादायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते. हे बघा, एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणार आहे. देशमुख कुटुंबाच्या नशिबानं, या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं, राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले. ही खूप चांगली गोष्ट झाली. आता मात्र कोणाला सोडता येणार नाही. आणि पुन्हा उद्या भेटूया. पडद्या मागचं राजकारण, वर्ष नवे, संकल्प नवा, कंटेंट नवा आणि आवाज नवा. आणि आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा कार्यक्रम पडद्या मागचं राजकारण. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.